माननीय सुरेश अण्णा धस, मेघनाताई बोर्डीकर यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलकांना भेट दिली आणि त्या आंदोलकांना त्यांनी काही आश्वासने दिली आणि आश्वासन देत असताना धस साहेब बोलले की पोलिसांवरती गुन्ह्यांची मागणी करू नका, त्यांना मोठ्या मनाने माफ करा। ज्यावेळेस सोमनाथ भाऊंची अंत्यविधी झाली त्यावेळेस धस साहेब स्वतः रात्री 2:30 वाजता आम्हाला भेटण्यासाठी आलो होतो आणि तिथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणीही फोटो किंवा व्हिडिओ करू नका। तुम्ही चोर होते का? तुम्ही असं कसं काय बोलले? सोमनाथ सूर्यवंशी हे तुम्हाला 2 महिन्यानंतर कसे काय आठवले? आणि 2 महिन्यानंतर तुम्ही बोलता की पोलिसांना माफ करा, मोठ्या मनाने माफ करा। तुमच्या घरचा व्यक्ती जर तुम्ही गमावला असता, तुमच्या घरच्या व्यक्तीचा जर तुम्ही कोणी खून केला असता तर तुम्ही त्यांना माफ केली असते का? किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुम्ही माफ करता का? तेही मोठ्या मनाने करणार का? मुख्यमंत्री साहेब विधानसभेत खोटं बोलतात। एकनाथ शिंदे साहेब यांच्या ताफ्यामध्ये अशोक घोरबाड दिसतात। तुम्ही म्हणताय की पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, त्यांच्यावरती गुन्ह्यांची मागणी करू नका। पोलिसांचे नेमके आका कोण आहेत हेच आम्हाला कळना गेले आता। पण सूर्यवंशी कुटुंब हे गुन्हेगार पोलिसांना कधीच माफ करणार नाही। ज्या पोलिसांनी सोमनाथ भाऊंची हत्या केली त्यांना तर कदापि माफ करणार नाही। जोपर्यंत पोलिसांवरती गुन्ह्यांची नोंद होत नाही आणि आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील। पण धस साहेब, तुम्ही पोलिसांची बाजू घेऊ नका। आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर द्या किंवा न द्या, पण तुम्ही पोलिसांना माफ करा असं अजिबात बोलू नका। का म्हणून त्यांना आम्ही माफ करावं? आमच्यावरती आज कुठली परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे का? आज आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मग तुम्ही असं कसं काय बोलू शकता की पोलिसांना माफ करा मोठ्या मनाने? साहेब, पोलिसांची बाजू घेऊ नका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।